नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. प्रेमात आंधळे होणे काय असते याची प्रचिती नेमकी व्हॅलेंटाईन डेच्या सप्ताहात बल्लारपूर शहरात उघडकीस आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वार्डात राहणाऱ्या 27 वर्षीय अमित बालाजी चव्हाण याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. परंतु त्या दोघांमध्ये वाद झाल्याने अमित याने टोकाची भूमिका घेत एका झाडाला गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. प्रेम प्रकरणातील अशीच एक घटना नागपूर शहरातील 5 पावली येथे घडली असून यामध्ये प्रेमी अभिषेक गुलाबे याला प्रेमिकेच्या नातेवाईकांनी चांगलेच बदडले. हातात विटा व तलवार घेऊन प्रेमिकेच्या नातेवाईकांनी अभिषेकचा काटा काढवण्याचे ठरवले. परंतु या प्रकरणात त्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील प्रेम प्रकरणाची घटना उघडकीस आली असून पोटच्या मुलाने एका अनुसूचित जातीच्या मुलीशी प्रेम केले म्हणून बापानेच मुलाचा गळा आवळून खून केला. संदीप नागोराव गावंडे, वय वर्ष 26 असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात मारेकरी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. नोटीस न देताच ग्राहकांची वीज जोडणी खंडित करणे महावितरणला पडले महागात. पैठण येथील ही घटना असून ग्राहकाला सतत फॉल्टी असे वीज बिल आकारले जात होते. वास्तविकता एका आर्थिक वर्षात 2 पेक्षा अधिक अंदाजित वीज बिल देता येत नाही असा नियम आहे आणि ग्राहकाला 12 वीज बिल देण्यात आले. याची तक्रार ग्राहक मंचात केली असता महावितरण कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे. तुमसर येथे झालेल्या चोरीचे थेट कनेक्शन चंद्रपूर येथील कारागृहात असलेल्या चोराशी लागले आणि तुमसर पोलिसांनी एका आरोपीला चंद्रपूर कारागृहातून ताब्यात घेतले. तुमसर येथील एका घरातून 1,28,000चा माल चोरांनी लंपास केला होता. आरोपी हा झारखंड राज्यातील असून वर्धा येथे झोपडपट्टीत राहत होता. इतर शहरांप्रमाणे चंद्रपूर शहरातही पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरू केली असून यामुळे मद्यपी मात्र प्रचंड प्रमाणात घाबरले आहेत. साध्या विषात असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मद्यपींना ओळखू येत नाहीत, त्यामुळे या पोलिसांच्या कारवाईला ते सहजच बळी पडत आहेत. ऑस्ट्रेलियात राहणारी मुलगी झाली चंद्रपूर जिल्ह्याची सून. सावली तालुक्यातील इंजिनियर असलेल्या युवकाचे सूत ऑस्ट्रेलियातील तरुणीशी जुळले आणि पारंपरिक पद्धतीने बैलबंडीतून वरात काढून हा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला स्पेन, फिलिपिन्स, अमेरिका, दक्षिण आफ्रिका यासहित 9 देशांचे नागरिक उपस्थित होते. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून महिलांवर होणारे अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. एका ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकाला भर रस्त्यात महिलांनी चांगले चोपले, कारण हा चालक शिकवणीच्या बहाण्याने महिलांशी गैरवर्तणूक करीत होता. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी केला. या घटनेच्या विरोधात यापुढे पत्रकारांवर हल्ले होऊ नयेत याकरिता राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारीला मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.